सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, 5वी जवाहर नवोदय विद्यालय, 6वी होमी बाबा, 9वी होमी बाबा आणि 8वी NMMS या सगळ्या ज्या काही बॅचेस आहेत, या सगळ्या बॅचेस उद्या दिनांक 3 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. तरी देखील अजून बऱ्याच पालकांनी बॅचेस जॉईन केलेल्या नाहीयेत. तर बॅच कशी जॉईन करायची याबद्दल सुद्धा अजूनही बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बॅच कशी जॉईन करायची. स्टेप बाय स्टेप सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्या बॅचेस, इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, 5वी जवाहर नवोदय विद्यालय, 8वी NMMS, 5वी ऑलिम्पियाड, होमी बाबा 6वी, होमी बाबा 9वी या एवढ्या सगळ्या बॅचेस आपल्या सुरू होत आहेत उद्यापासनं. उद्या 3 तारखेपासून या बॅचेस सुरू होत आहेत. आता या बॅचेस किती वाजेला सुरू होणार, लेक्चर कधी होणार, कसं चेक करायचं, हे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. फक्त या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय करावं लागेल, इग्नाइट पाठशालाचं जे युट्यूबचं चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे. तर आता आपण बघूयात स्टेप बाय स्टेप गाईड. बॅच कशी जॉईन करायची, परचेस कसं करायचं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जायचंय प्ले स्टोअरवर. प्ले स्टोअरवर तुम्ही गेलात की प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इग्नाइट पाठशाला असं तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. इथे हे नाव जे आहे ना, हे नाव तुम्हाला प्ले स्टोअरवर गेल्यावर सर्च करायचं आहे. हे नाव सर्च केलं की तुम्हाला हा असा लोगो दिसेल बघा. पांढऱ्या रंगाची पेन्सिल आहे, त्याच्या आजूबाजूला लाल रंगाचा एक चौकट आहे. अशा पद्धतीने हा जो लोगो आहे, या लोगोवाला इग्नाइट पाठशालाचा ऍप डाउनलोड करायचा आहे. आता इग्नाइट अकॅडमीचं पण ऍप आहे, इग्नाइट सरळ सेवाचं पण ऍप आहे. तुम्हाला कुठलं डाउनलोड करायचंय लक्षात ठेवा. पाठशालाचं जे ऍप आहे ते पाठशालाचं ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे इन्स्टॉल जे बटन असेल ना, त्या इन्स्टॉलवर क्लिक करायचं. ऍप सुरू होऊन जाईल, डाउनलोड होईल. डाउनलोड झालं की तुम्हाला ओपन करायचं. ऍप ओपन केल्यानंतर पहिले तुम्हाला काय दिसणार आहे, तो लॉग इन किंवा रजिस्टर पेज दिसणार आहे. मग आता हे जे लॉग इन रजिस्टर पेज आहे याच्यावर काय करावं लागेल, जर तुम्ही याच्या आधी कुठलीही इग्नाइट पाठशालाची बॅच घेतलेली असेल, समजा तुमची आधी 4थीची बॅच घेतलेली असेल, 5वीची बॅच घेतलेली असेल, कुठलीही बॅच जर तुम्ही आधी घेतलेली असेल, पूर्वीची कुठली बॅच तुमच्याकडे असेल, तर तुमचा स्वतःचा काहीतरी ईमेल आयडी आणि पासवर्ड पूर्वीचा जो आहे तो तुम्ही टाकून बॅच पुन्हा बघू शकताय, तीच बॅच. किंवा जर तुम्ही आतापर्यंत कुठलीही बॅच घेतलेली नसेल, तुम्ही पहिल्यांदा इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड केलेलं आहे, इग्नाइट पाठशालाचं ऍप डाउनलोड केलेलं आहे, तर तुम्हाला रजिस्टर जे आहे ते रजिस्टर करावं लागेल. मग आता रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला रजिस्टरवर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने वेगळी माहिती येणार आहे. ती माहिती तुम्हाला फिल करायची आहे. माहिती फिल केल्यानंतर खाली एक छोटासा असं चौकट आहे बघा, अगदी छोटीशी चौकट आहे आणि त्या चौकटीच्या समोर लिहिलेलं आहे आय अग्री विथ टर्म्स अँड कंडिशन. त्या चौकटीत तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्या चौकटीत क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला खाली स्क्रोल करून सबमिटचं बटन येणार. त्या सबमिटच्या बटनवर क्लिक केलं की तुमचं ऍप जे आहे ते ऍप सबमिट होऊन गेलेलं असेल आणि चालू झालेलं असेल. ठीक आहे. आता ऍप चालू झाल्यानंतर तुम्हाला जी कुठली बॅच घ्यायची आहे त्या बॅचच्या संदर्भातला जो कुठला कोर्स आहे त्या कोर्सचं पेज जे आहे हे सगळं होम पेज आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. जसं आता आपल्याला समजा नवोदयची बॅच घ्यायची आहे किंवा NMMS ची बॅच घ्यायची आहे, तर NMMS ची बॅच घ्यायची असेल तर मी काय करेल, NMMS वर क्लिक करेल. स्कॉलरशिपची बॅच घ्यायची असेल तर स्कॉलरशिपवर क्लिक करेल. अशा पद्धतीने तुम्हाला जी कुठली बॅच घ्यायची त्या बॅचवर तुम्ही क्लिक करायचं. बॅचवर क्लिक केलं, सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने होमपेज जे आहे ते होमपेज ओपन होणार. आता होमपेज ओपन झाल्यानंतर इथे जे कोर्सेस म्हणून आहे ना, या कोर्सेसवर तुम्हाला क्लिक करायचं. कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज ओपन होईल ते अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला त्या याच्यामध्ये ज्या कुठल्या बॅचेस असतील, म्हणजे जसं आता स्कॉलरशिपचं जर तुम्ही बघत असाल तर स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये स्कॉलरशिप 4थीची बॅच दिसेल, स्कॉलरशिप 7वीची बॅच दिसेल, मराठी मीडियमच्या बॅचेस वेगळ्या दिसतील, इंग्लिश मीडियमच्या बॅचेस वेगळ्या दिसतील. त्याच बॅचेस प्रमाणे तुम्हाला तुमची जी कुठली बॅच आहे ती बॅच तुम्हाला क्लिक करायची आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅचचं डिस्क्रिप्शन दिसेल. बॅचचं डिस्क्रिप्शन तुम्हाला वाचून घ्यायचंय. त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही आम्हाला फोन करा किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा की अशा पद्धतीने आम्हाला काहीतरी इश्यू येतोय. जे काही असेल तुमचा इश्यू आम्ही सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्याच्यानंतर तुम्हाला बाय नावचं जे ऑप्शन आहे त्या बाय नावच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. बाय नावच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पेमेंटचं पेज येईल. जर तुमच्याकडे काही कुपन असेल, तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुपन जर तुम्हाला आमच्या टीमकडनं मिळालेलं असेल तर ते कुपन तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा तुमच्याकडे कुपन जर नसेल तर तुम्हाला पे ऑनलाईन म्हणावं लागेल. पे ऑनलाईन म्हटल्यानंतर तुमचं पेमेंट गेटवे जे आहे ते पेमेंट गेटवे ओपन होईल. आता पेमेंट गेटवे मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाहीये. तुमचं जे काही असेल, भीम असू द्यात किंवा फोन पे असू द्यात, गुगल पे असू द्यात, अमेझॉन पे असू द्यात,
पेटीएम असू द्या, जे काही तुमचं पेमेंट गेटवे असेल ते पेमेंट गेटवे ओपन होईल आणि त्या पेमेंट गेटवेवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर पेमेंट झालं की तुमची बॅच जी आहे ती बॅच तुमची परचेस झालेली असणार आहे. बॅच परचेस झाल्यानंतर तुम्हाला पुढे लेक्चर्स कसे बघायचे यासाठीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पुढचा नक्कीच लवकरच घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे इग्नाइट पाठशालाचं जे युट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे पुढचा जो काही व्हिडिओ येईल की लेक्चर कसे बघायचे, वेळापत्रक कसं बघायचं, टेस्ट कशा सोडवायच्या, ह्या सगळ्या व्हिडिओबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे. बॅच अपडेट लवकरात लवकर अपडेट करा, लवकरात लवकर विकत घ्या, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतायत किंवा कमेंटमध्ये सांगण्याऐवजी जर तुम्हाला डायरेक्ट बोलायचं असेल तर या नंबरवर कॉल करा 8983345857. या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला आमची जी काही टीम आहे त्या टीम तर्फे सगळीच्या सगळी माहिती अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगण्यात येईल. ठीक आहे, थँक्यू.